विद्यार्थ्यांनो यानंतर आपण पाहणार आहोत रिप्रेझेंटेशन ऑफ स्ट्रक्चरल फॉर्म्युला। म्हणजे या ठिकाणी टेक्स्ट बुक मध्ये एक टेबल दिलेला आहे। म्हणजे स्ट्रक्चरल फॉर्म्युला रिप्रेझेंट करण्याचे एकूण 4 मेथड्स आहेत। पहिला आहे पहा डॅश फॉर्म्युला, मगाशी आपण पाहिलेला आहे। दुसरा आहे कंडेन्स्ड फॉर्म्युला। कंडेन्स्ड म्हणजे काय, एकत्रित केलेला मॉलिक्युलर फॉर्म्युला, त्याला आपण या ठिकाणी कंडेन्स्ड फॉर्म्युला म्हटलेला आहे। यामध्ये कंडेन्स्ड फॉर्म्युला ए आणि कंडेन्स्ड फॉर्म्युला बी असा आहे। त्यानंतर आहे बॉन्ड लाइन और झिगझॅग फॉर्म्युला, म्हणजे फक्त आपण बॉन्डने या ठिकाणी दाखवतो। मग हे कसं या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं पहा। या ठिकाणी पहिल्यांदा समजा त्यांनी हा एकच आपल्याला दिलेला आहे फॉर्म्युला CH3 ब्रॅकेट मध्ये CH2 ट्वाइस आणि CH3 असा जर दिलेला असेल या ठिकाणी, तर हा आपण डॅश फॉर्म्युला मध्ये कसं लिहायचं। यामध्ये किती कार्बन आहे, 1 2 3, ह्याच्यामध्ये 2 आहेत 3 आणि ह्या 4 कार्बन काढायचे। पहिल्यांदा 4 कार्बन आणि यानंतर पहिल्या कार्बनला किती हायड्रोजन आहेत, 3 हायड्रोजन। सेकंड आणि थर्ड ला किती आहे हायड्रोजन, 2 आणि चौथ्या कार्बनला किती आहे, 3। म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा कार्बनची जी व्हॅलेन्सी आहे ती 4 ने कंप्लीट पाहिजे। कार्बनची जी व्हॅलेन्सी आहे ते 4 बॉन्ड ने कंप्लीट पाहिजे। कोणताही कार्बन घ्या त्याला 4 केमिकल बॉन्ड असणं आवश्यक आहे। पहिला कार्बन 1 2 3 4, कुठलाही घ्या 1 2 3 4 असे 4 बॉन्ड त्याला असलेच पाहिजे, कारण कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे 4। मग ह्याच्यावर आपण काय लिहिलेला आहे, हा डॅश फॉर्म्युला लिहिलेला आहे। आता ह्याच्यावरून काय लिहायचं आपल्याला, कंडेन्स्ड फॉर्म्युला बी। म्हणजे ह्यामध्ये केमिकल बॉन्ड आपल्याला डॅश बॉन्ड दिसत नाही, ह्याच्यामध्ये फक्त काय लिहायचं आहे, डॅश लिहायचं आहे। CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3, म्हणजे त्याच्यामध्ये आपण बॉन्ड दाखवलेला आहे। आता झिगझॅग फॉर्म्युला कसा लिहायचा आहे पहा विद्यार्थ्यांनो। हा काय असणार आहे, CH3 आणि हा या ठिकाणी हा कार्बन त्याला किती हायड्रोजन, 3 हायड्रोजन, हा आणि कार्बन मधला चौथा बॉन्ड। आणि हा या ठिकाणी सेकंड कार्बन, ह्याला 2 हायड्रोजन, हा या ठिकाणी तिसरा कार्बन, ह्याला 2 हायड्रोजन, आणि या ठिकाणी हा चौथा कार्बन, ह्याला 3 हायड्रोजन। म्हणजे हा पहिला कार्बन, हा दुसरा, हा तिसरा आणि हा आहे चौथा कार्बन। फक्त त्यामध्ये आपण कार्बन आणि हायड्रोजन हे रिप्रेझेंट न करता त्या ठिकाणी आपण फक्त या ठिकाणी बॉन्ड या ठिकाणी आपण दाखवणार आहे। हा पहिला आहे CH3, त्यानंतर CH2, त्यानंतर हा CH2 आणि त्यानंतर हा CH3। मग ह्याला काय म्हणायचं आहे, झिगझॅग फॉर्म्युला। मग हे पहिलं मी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता टेक्स्ट बुक प्रमाणे आपण जाणार आहोत। या ठिकाणी फक्त त्यांनी हा झिगझॅग फॉर्म्युला दिलेला आहे, ह्याच्यावरून आपल्याला हे तिन्ही या ठिकाणी लिहायचं आहे। मग या ठिकाणी विद्यार्थ्यांनो हा काय आहे, CH3। मग या ठिकाणी पहिला कार्बन आपण काय लिहूयात या ठिकाणी, CH3। त्यानंतर काय आहे पहा, इथं कार्बन आणि कार्बन आहे, ह्या दोघांमध्ये डबल बॉन्ड आहे, ते आपण पहिल्यांदा लिहून घेऊया। कार्बन आणि कार्बन मध्ये काय आहे, डबल बॉन्ड आहे, ते आपण लिहिलं। मग कार्बनची व्हॅलेन्सी किती सांगितले मी, 4 आहे। पहा 1 2 3 बॉन्ड आहे, मग फक्त ह्याच्याकडे एकच हायड्रोजन असणार। 1 2 3 4 झाले। आता तिसरा कार्बन 1 2, आता ह्या तिसऱ्या कार्बनला पुढे कोण आहे, CH3, इथे कोण आहे CH3। मग या ठिकाणी 1 2 3 म्हणजे ह्याच्याकडे पण काय असणार आहे, एकच हायड्रोजन असणार आहे। व्हॅलेन्सी वरून नंबर ऑफ हायड्रोजन लिहायचा आहे विद्यार्थ्यांनो। मग पहा ह्याचा डॅश फॉर्म्युला काय झाला, CH3 CH डबल बॉन्ड CH CH3, CH3 CH डबल बॉन्ड CH CH3। मग ह्याच्यावर आपण काय लिहिणार आहोत, ह्याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला
डबल बॉन्ड CH बॉन्ड दाखवायचं नाही म्हणलं पण या ठिकाणी फंक्शनल ग्रुप आहे डबल बॉन्ड ते आपल्याला या ठिकाणी रिप्रेझेंट करावा लागतो आणि पुन्हा कोण आहे CH3 CH डबल बॉन्ड CH. आता याच्यावरून आपण कंडेन्स्ड फॉर्म्युला B लिहूयात CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH आणि हा काय झाला याचा या ठिकाणी झिगझॅग फॉर्म्युला CH3 CH डबल बॉन्ड CH आणि हा CH3 असा. तिसरा आपण या ठिकाणी पुस्तकामध्ये फक्त आपल्याला हा कंडेन्स्ड फॉर्म्युला A दिलेला आहे. या ठिकाणी आपण ह्याचा डॅश फॉर्म्युला पहिल्यांदा लिहिणार आहोत. पहा पहिल्या कार्बनला किती हायड्रोजन आहेत 3 हायड्रोजन आहेत. पहिल्या कार्बनला 3 हायड्रोजन. त्यानंतर या ठिकाणी CH2 हा एकच आहे. या ठिकाणी CH2 या ठिकाणी CH2 ट्वाइस आहे. मग या ठिकाणी दुसरा कार्बन तिसरा कार्बन ह्याला 2 हायड्रोजन ह्याला 2 हायड्रोजन. चौथा काय आहे CHO फंक्शनल ग्रुप आहे अल्डिहाइड. मग ह्याचे 2 हायड्रोजन आणि तिसऱ्याचे 2 हायड्रोजन असा हा काय झाला याचा डॅश फॉर्म्युला CH3 CH2 CH2 CHO. आता या ठिकाणी कंडेन्स्ड फॉर्म्युला B लिहायचा आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CHO असा. यानंतर ह्याचा आपण झिगझॅग फॉर्म्युला लिहिणार आहोत CH3 CH2 CH2 आणि या ठिकाणी काय असणार आहे CHO. पहिला कार्बन CH3 दुसरा CH2 तिसरा CH2 चौथा कोण आहे फंक्शनल ग्रुप CH. आता या ठिकाणी हा आपल्याला कंडेन्स्ड फॉर्म्युला B दिलेला आहे. डॅश फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहूया. पहिला आहे CH3 त्यानंतर आहे CH2 2 हायड्रोजन. त्यानंतर आहे तिसरा CH. आता हा जो तिसरा कार्बन आहे ह्याला मिथाइल ग्रुप CH3 ग्रुप लिंक आहे. हा या ठिकाणी आपण घ्यायचा आहे खाली. त्याला किती आहे पुन्हा 3 हायड्रोजन आहे CH3 आणि हा काय आहे OH असा हा काय झालाय या ठिकाणी डॅश फॉर्म्युला. पहा CH3 CH2 CH याला CH3 आहे आणि OH. मग ह्याचा आपण या ठिकाणी लिहूया. या ठिकाणी बॉन्ड पहा CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 CH याला काय आहे अटॅच CH3 आणि OH बॉन्ड दाखवलेला आहे. आता झिगझॅग फॉर्म्युला CH3 CH2 CH या आणि या ठिकाणी काय आहे OH. आता या ठिकाणी पहा हा पहिला कार्बन CH3 दुसरा CH2 तिसरा CH. या CH ला काय आहे CH3 आहे म्हणून खाली ब्रांच दाखवलेला आहे या ठिकाणी. मग अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो हा पुढचं काय आहे आपलं रिप्रेझेंटेशन ऑफ स्ट्रक्चरल फॉर्म्युला. यामध्ये आपण एकूण 4 टाइप्स रिप्रेझेंटेशनचे पाहिलेले आहे. डॅश फॉर्म्युला कंडेन्स्ड फॉर्म्युला A कंडेन्स्ड फॉर्म्युला B आणि झिगझॅग फॉर्म्युला. विद्यार्थ्यांनो तुम्हाला फक्त कुठला तरी एक या ठिकाणी त्यांनी देते त्याच्यावरून तुम्हाला 3 आन्सर या ठिकाणी रिप्रेझेंटेशन या ठिकाणी लिहायचं आहे. या ठिकाणी कार्बनची व्हॅलेन्सी महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा. त्याला कार्बनला 4 केमिकल बॉन्ड असणं आवश्यक आहे. या ठिकाणी झिगझॅग फॉर्म्युला या ठिकाणी रिपीट करते मी CH3 CH2 CH2 CH3 म्हणजे ह्या कार्बनला 3 हायड्रोजन दुसऱ्याला 2 तिसऱ्याला 2 आणि चौथ्याला 3 हायड्रोजन. या ठिकाणी पहा CH3 CH डबल बॉन्ड CH 1 2 3 4 असे हे 4 बॉन्ड पाहिजे आणि CH. या ठिकाणी पहा CH3 CH2 CH2 CHO CH3 CH2 CH2 CHO. या ठिकाणी CH3 CH2 CH या CH ला ब्रांच आहे मिथाइल CH3 ग्रुप तर हे दाखवायचं खाली आणि OH.
अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे रिप्रेझेंटेशन ऑफ द